शांत झोपणाऱ्या प्रत्येक भारतीयांच्या घरामागे एका जवानाचा अर्थात एका सैनिकाच्या जागून काढलेली रात्र असते. तिरंगा फक्त कापडाचा तुकडा नसतो, तर तो लाखो वीरांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा तो साक्षीदार असतो. अशा प्रत्येक वीर जवानांना माझा मानाचा मित्र. नमस्कार मित्रांनो, मी सागर जाधव आणि तुम्ही पाहत आहात SRJ संवाद. आजचा भाग माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे, कारण आपल्यासोबत 1965च्या काळातील भारत पाकिस्तान ह्या युद्धाच्या काळात त्या मोटार मेकॅनिकल शाखेत देशसेवा गाजलेले आदरणीय माजी सैनिक काका तिथे आहेत. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, देशभक्ती, शौर्य आणि प्रेरणादायी आठवणी आज आपण त्यांच्या शब्दातून ऐकणार आहोत. तर चला काका, सर्वप्रथम काका तुमचं SRJ संवाद मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. तुमचा परिचय थोडक्यात सांगा आमच्या प्रेक्षकांना. माझा परिचय असा आहे, मी महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात कुडित्र म्हणून गाव आहे करवीर तालुक्यात, तिथला मी रहिवासी असून माझं नाव भास्कर गणेश जोशी हे आहे. तर काका तुमचा परिचय, तुम्ही 1965 आणि 1971 युद्धाच्या काळात तुम्ही देशसेवा केली. हो सर. पण तिथं स्टार्टिंग कसा होता, तुम्हाला कसं समजलं की नाही का आता युद्ध चालू झाले, त्यावेळीची सिच्युएशन कशी होती? सुरुवातीला आम्हाला कळालंच नव्हतं की युद्ध चालू झालंय हे. अच्छा. आम्ही भरती झालो कोल्हापूरमध्ये, आणखीन ट्रेनिंगला आम्ही सिकंदराबादला गेलो. तिथं आमचं बेसिक ट्रेनिंग झालं. त्याच्यानंतर आम्हाला ट्रेनिंगसाठी कामठी सेंटर नवीन निर्माण झालं होतं त्या काळात नागपूर जवळ. तिथं आम्हाला पाठवलं. थोडं शिक्षण सिकंदराबादमध्ये झालं, आणखीन थोडं शिक्षण कामठीमध्ये झालं. त्या काळात कामठीला आम्ही इथं कोल्हापूरमध्ये ITI केलेलं होतं, त्यामुळे आम्हाला ते थोडं सोपं झालं. आणि तिथल्या बॅच मध्ये मी A1 बॅच मध्ये मी होतो. आमच्या 3 बॅच होत्या ABC अशा. त्यापैकी A1 बॅच मध्ये मी माझी म्हणजे परीक्षा घेतल्यानंतर आमची नियुक्ती झाली. आणि त्यावेळेला पास झाल्यानंतर ट्रेनिंग पास झाल्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्ही बॉर्डरला जायचं आहे, एवढंच. आणि त्यासाठी कसं जायचं ते आम्हाला काहीच माहिती नव्हतं. फक्त वॉरंट दिलं आम्हाला आणि तुम्ही जायचंय पठाणकोटला जायचंय एवढं सांगितलं. आता पठाणकोट आम्ही आयुष्यात फक्त ऐकलंच नव्हतं. त्यावेळेला रेल्वे सुद्धा 3rd क्लासची होती, रेगाचे डबे असायचे. आणि 18 लोकांना आम्हाला बसवलं गाडीत, कुठं नागपूरला. मग त्याच्यातून काही लोक भोपाळला उतरली, काही लोक दिल्लीला उतरली, आणि आम्ही 4-5 लोक होतो. आम्हाला पठाणकोटला जायचं होतं. आम्ही दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसलो की आनंदात दिल्ली बघायला मिळणार आहे म्हणून. पण बघायला त्यावेळेला काय बाहेर जाता येत नव्हतं, स्टेशनच्या बाहेर आम्हाला अलाउड नव्हतं जायचं. आणि दिल्लीत गेल्यानंतर आम्ही उतरलो. तिथं आमचा एक CMP असतो, मिलिटरी पोलीस, तो मदतगार असतो. त्याला जाऊन आम्ही सांगितल्यानंतर तो म्हणला ठीक आहे, म्हटला तुम्हाला पठाणकोटच्या गाडीला आम्ही बसवतो, तुम्ही तिथे गेल्यानंतर तिथं CMP ला भेटा, तो तुम्हाला सांगेल. त्यानंतर आम्हाला वेळ होती, म्हणजे थोडं प्लॅटफॉर्मवरतीच आम्ही थांबलो गाडीची वेळ होतेपर्यंत. दुसऱ्या दिवशी म्हणजे 2-3 दिवसाचा प्रवास झाला होता. नागपूर पासून ते दिल्लीपर्यंत 2 दिवसाचा प्रवास झाला होता. तिथे एक संध्याकाळी गाडी होती. आम्ही थोडंसं थांबलो आणि वेटिंग केलं तिथंच, आणि फक्त बोर्ड वाचत बसलो की ही नवी दिल्ली आहे, ही जुनी दिल्ली आहे वगैरे वगैरे. आणि आम्हाला ते नवीन स्टेशन बघायला मिळालं. स्टेशन आम्ही कोल्हापुरातलंच बघत होतो, त्याच्या अगोदर तिथं मोठं स्टेशन बघायला मिळालं. नागपूरचं मोठंच आम्हाला दिसलं. आनंद झाला, काहीतरी आम्ही बघायला लागलोय म्हणून. आणि आम्ही घरातून बाहेर पडलोय, मनाला जरा समाधान वाटलं. पठाणकोटला दुसऱ्या दिवशी गेलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला मिलिटरीची गाडी तिथं न्यायला आली होती. त्या वेळेला
मिलिटरीची गाडीच आम्हाला न्यायची यायची. त्यांनी ट्रान्झिट कॅम्प जिथं होता त्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये आम्हाला नेऊन सोडलं. टेंटला उगले होते सगळ्यांचे. प्रत्येक टेंटमध्ये माणसं 4-4, 8-8 अशी. आमचे बेड वगैरे ते आमच्याकडे सामान फक्त आमचं बेडच होतं, बाकीच काय नसतं, फक्त बेडच असते. ती बेड घेऊन आम्ही गेलो. तिथं झोपायला जागा टेंटमध्ये मिळाली. आमची LRC असते, ती LRCचं सर्टिफिकेट दिलं की जेवण मिळते तिथलं. जेवलो. 2-3 दिवस राहिलो. 2-3 दिवसानंतर सांगितलं त्यावेळेला ट्रेन जी आहे शेवटचं स्टेशन पठाणकोटच होतं. आणि जम्मूला तिथनं जम्मू आणि श्रीनगर हे जायला 2 दिवस लागायचे. मग आम्हाला सांगितलं की आम्ही सरळ श्रीनगरला तुम्हाला जावं लागणार, तुमचं युनिट इथं नाही आहे. तिथं कळालं की आता श्रीनगर आम्हाला ऐकून आनंद वाटला की श्रीनगरला आम्ही चाललोय. त्याच्या अगोदर आम्हाला काहीच माहिती नव्हतं की आम्ही कुठं चाललोय. आणि तिथे गेल्यानंतर 2 दिवस ठेवून घेतले तिथं पठाणकोटला. आणखीन त्यांच्या प्रोग्राम प्रमाणे गाड्या आल्या. त्या गाडीमध्ये आम्हाला बसवलं. एक गाडीमध्ये 20-25 जवान बसवले. आणि ते सुद्धा जाताना काही उधमपूरला उतरले, काही जम्मूला उतरले त्यातले. आणि शेवटी माझा नंबर श्रीनगरला आला. मी म्हणजे काय म्हणायचं त्याला, शेवटच्याच टोकाला गेलं की असं मला आनंद वाटायला लागला. मी शेवटच्याच टोकाला गेलोय. आणि रस्त्यात काय असायचं त्या काळाला की गाड्याला वळण फार असायचं. ते ड्रायव्हर चांगले असायचे, म्हणजे मिलिटरीचे सगळे प्रॅक्टिस झालेले असायचे. ते जुन्या गाड्या जरी असल्या तरी ते चांगले चालवत होते. आणि बाहेर मागच्या बाजूला आम्ही बसलेला असल्या कारणानं घाटात गाडी गेल्यानंतर डिझेलचा स्मोकिंग व्हायला लागला आणि त्यामुळे मळमळायला लागलं. मळमळायला लागल्यानंतर मी त्या दुसऱ्या आमच्या साथीदाराला सांगितलं मला मळमळत असेल. ते म्हटलं काही नाही, म्हणलं हे एवढं वळण गेले की होते सगळं. मग आमच्याकडे काही नव्हतंच ना काय. मला उलटी आली त्याच्यात. उलटी झाल्यानंतर सगळं ठीक झालं. मग आमच्याकडे बॉटल असायची पाण्याची, त्या बॉटल तो भरून झालं. उलटी बाहेरच केली, गेलो. मग ती एकदा उलटी झाल्यानंतर मग बाकी काही मला त्रास नाही. गेलो उधमपूरला गेलो. उधमपूरला गेल्यानंतर तिथं पण 1 दिवस थांबायचं. मग तिथं पण थांबलो. टेंट मध्ये राहायचं. एक बेड आमचं असायचं, त्यातच कुठं त्या टेंट मध्ये जागा दिसेल तिथं लावायचं. आणि तिथं काकांची सहकारी मित्र होते, ती सगळी मोटर मेकॅनिकल मधलीच होते का ह्याच्यामध्ये होते? ते वेगळ्या ट्रेडचे होते. मोटर मेकॅनिकचा मी एकटाच राहिलो त्याच्यात शेवटपर्यंत. बाकी सगळ्या ट्रेडचे वेगळे जे होते ते काही जम्मूला उतरले, काही उधमपूरला उतरले आणि काही श्रीनगरला उतरले, पण ते दुसऱ्या युनिट मधले. म्हणजे श्रीनगर हे सेंटर आहे, पण तिथं सुद्धा युनिट्स भयंकर असतात. म्हणजे खूप आहेत. म्हणजे EME आहे, आर्टिलरी आहे, ऑर्डिनन्स आहे, AMC आहे, सगळे ते असतात सगळीकडे. मग मला 2 दिवसानंतर तिथं समजलं की आमचं युनिट कुठं आहे ते अगोदर माहिती नव्हतं. मग तिथल्या लोकांनी त्याची माहिती घेतली आणि सांगितलं की तुम्ही जवळच युनिट आहे तुमचं, एक 10-15 किलोमीटर अंतरावर ह्या सेंटर पासून, आणि तुम्हाला उद्या गाडी येईल न्यायला. तोपर्यंत आम्हाला तिथं रात्रीचं ड्युटी पण द्यायला लागायची बरं का. सोडत नव्हती तसं. जेवायचं तर ड्युटी दिलीच पाहिजे. भूमिका काय राहायची कुठल्या वेळेला? युद्धाच्या वेळेस तुमची भूमिका काय राहायची? त्यावेळेला युद्ध नव्हतं ना. आम्ही पोहोचत पण युद्ध नव्हतं. आम्ही पोहोचल्यानंतर युद्ध चालू झालं. त्यावेळेला युद्ध नव्हतं. आम्ही तिथं त्या युनिटमध्ये श्रीनगरला पोहोचतोपर्यंत युद्ध नव्हतंच, नॉर्मल होतं. तिथं पोहोचल्यानंतर तिथल्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये पोहोचल्यानंतर 2-3 दिवस राहिल्यानंतर आम्ही युनिटमध्ये गेलो आणि तिथं म्हणजे आमचं त्यावेळेला युनिट होतं श्रीनगरचं जे एरोड्राम आहे त्याचं संरक्षण करणं. हे आमच्या जी आर्टिलरी म्हणून होती, त्या आर्टिलरीचे तोफा असायच्या, त्या एअर डिफेन्स म्हणून ED रेजिमेंट होती ती. आणि त्या ED रेजिमेंटच्या वर्कशॉप मध्ये कामाला होतो मी.
आणि ती एडी रेजिमेंट श्रीनगरच्या एरोड्रॉमला संरक्षण द्यायसाठी ती तयार होती तिथं, की त्यावेळेला रडारमध्ये दिसायचं, त्यावेळेला त्या रडारला तोफेनं उडवायचं, हे त्यांचं काम. आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गाड्या आहेत त्या रिपेअर करण्याचं काम आमच्याकडे. म्हणजे त्या एडी रेजिमेंटचा वर्कशॉप असतो, त्या वर्कशॉपमध्ये आम्ही सामील झालो. अशा काका केले का तुम्ही? म्हणजे युद्ध चालू आहे, गाडी खराब झाली आहे, त्याला दुरुस्त असं करायची. सांगतो ना पुढं हा, पुढे पुढे हेच आहेत सगळे. अच्छा. हे पोचलो तिथपर्यंत. हा, पोचलो 2-4 दिवस झाले. आणि आम्हाला त्या दिवशी काय झालं की ड्युट्या वगैरे रात्रीचं गाडीचं काम करायचं. आणि आम्हाला गाड्या कुठल्या होत्या माहिती आहे का? ज्या इंग्रजांनी सोडून दिलेल्या गाड्या होत्या, अच्छा. त्या मोठ्या मोठ्या अशा होत्या, जाड पत्र्याच्या, आणखीन चाकं मोठ्याशी. त्या चढायचं उतरायचं म्हटलं तर आम्हाला म्हणजे ते व्यायामच व्हायचा सगळा. आणि त्या काय आम्ही त्या वेळेला बाकी काय करायचं नाही, म्हटलं की ह्याचा पाठ काढायचा त्याला बसवायचा, त्याचा पाठ काढायचा ह्याला बसवायचा. रिपेअर करत असलं तर ते होत नाही तिथं त्या काळात. त्या काळात होत नसते. तर असं आम्ही ते रिपेअर करायचे. आणि असे 15-20 दिवस झाले, तकरीबन मला वाटतं 1 महिनाभर झाला सर. आणि आम्हाला अमरनाथला जायची आमच्या युनिटला एक सोय काढली की अमरनाथला तुम्हाला म्हणजे जे जाण्यावर इच्छा आहे त्यांना आम्ही गाडी देतो, तुम्ही जाऊन या असं. आणि आमच्या ऑफिसरनं परवानगी दिली की जावं म्हणून. आणि सगळ्यांना सांगितलं ठीक आहे, उद्या तुम्ही अमरनाथला जायचं, सकाळी 4 वाजता तुम्हाला लंगरमध्ये, आमचं लंगर असते तिथं, तुम्हाला ब्रेकफास्ट वगैरे सगळं मिळेल, तो तुमचं आवश्यक घ्यायचा आणि जायचं. रात्री आम्ही उद्याला अमरनाथला ह्याच्यातच ड्युट्या पण दिला, रात्री ड्युटी करायची, त्याशिवाय दुसरं नाहीये, रात्री ड्युटी. आणि रात्री 12 वाजता आम्हाला येऊन सांगितलं सगळं कॅन्सल, लढाई चालू झालेली आहे. उद्या सकाळी आम्ही अमरनाथला जाणार आहे. आणि रात्री 12 वाजता सांगितलं प्रत्येकानं आपल्या म्हणजे एका पाळीपाळीनं जायचं. कोर्ट आमचं असते, त्या कोर्टमध्ये जाऊन रायफल काढतो, सगळे तुम्ही ड्रॉ करायचे. आणि तुमच्या ड्युट्या जिथं लावलेल्या आहेत, दिवसाही काम करायचं आणि ते पण काम करायचं. रात्री आम्हाला बंदुका दिल्या, राऊंड दिले कमरेला 150 राऊंड, सगळे बांधायचे कमरेला, खांद्यावर बंदूक, ड्युटी. आणखीन म्हणजे डिक्लेअर झालंय का लढाई म्हणून. आता लढाई चालू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चालू की बंबारी हे ते सगळं आवाज आला. कुणाला घरच्यांना कॉल केलेला? काही नाही, काही नाही. त्यावेळेला माझं लग्न झालेलंच नव्हतं ना. आणि माझे घरचे भाऊ सगळे लग्न झालेले होते. मी शेवटचा नंबर, मी 4 नंबर होतो. आणि घरातल्या वातावरणामुळे त्यांची आपल्या बायका मला सगळी सुखात आहेत. मी जरा फिरायची आवड होती मला. युद्ध चालू झाला, एक मनामध्ये भीती होती का तुमच्या? त्याच्या वेळेला काही नाही भीती. नाही ना, त्यावेळेला म्हणजे लग्न वगैरे काही नव्हतं ना, म्हणजे जीवावर उदारच होतं. आणि असं काय भीती मला वाटलीच नाही का. त्याला मरायचं कुठं पण मरणारच आहे हे मनात होतं माझ्या, की मरायचंय कुठं पण मरायचंय, पण देशासाठी मरणार ना, असं मरणार नाही मी, देशासाठी मरणार हे मनात होतं. आणि भीती काय मरणार इथे लागली तर आम्ही झटकन बोलून होते इथे, काय तडफडीत बसायचं काय कारण नाही. असंच होत. त्याच्यानंतर काय झालं मग तुम्हाला समजलं? मग लढाई चालू झाली. आमच्या खालच्या बाजूला जे पाकिस्तानचं सैन्य आलं होतं, त्यांची LMG लावून, की LMG न सगळा आमचा इलाका सगळा उद्ध्वस्त करायचा. पण आम्ही उंचावर होतो त्याकडं, आम्हाला दिसल्याबरोबर आम्ही फायर चालू केलं. ती त्यांचं सगळं हत्यार वगैरे सगळे सोडून ती पळून गेली. खाली एक खेडेगाव होतं, त्या खेडेगावच्या लोकांना ते फॉर होते तिथं, त्यांच्या आधाराने ते आले आमच्या जवळपर्यंत. आणि त्यांनी LMG लावली की LMG एकदा लावली की तिथलं सगळं म्हणजे कमीत कमी एक 100 मीटरचा सगळा इलाका ते उद्ध्वस्त करतात. आणि वर घुसली की मग त्यांचं चालतंय. तोपर्यंत त्याला आम्ही दाबून ठेवलं पाहिजे. आम्हाला कळाल्यानंतर आम्ही वरनं फायर चालू केल्यानंतर ते सगळं अम्युनिशन त्यांनी वरपर्यंत आणल्यानं सगळं सोडलं, ती पळून गेली.
पळून गेली खालच्या खिडक्यावरच गेलेत ना ते. अच्छा. तिथपर्यंत आम्ही त्यांचा माग काढला पण ते आम्हाला सापडले नाहीत. हं. मग एक दिवस असं झालं की तो भाग तसा झाला. दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं की शहरात म्हणजे श्रीनगरला जायचं आहे अच्छा. आणि तिथून आमचं म्हणजे मिलिटरीचं सामान जे येत आहे हं. ते गाड्यांनी येऊन तिथं श्रीनगरच्या डंप तिथं एक स्टोअर असते मिलिटरीचं, हां. त्या स्टोअरमधनं सामान घेऊन यायचं आहे. हं. तर त्यासाठी आम्हाला परत डिटेल केलं अच्छा. आणि त्याच्यात मेकॅनिक म्हणून मीच गेलो होतो अच्छा. त्या गाडीत. हां. आणि जाता जाता त्या वेळेला हँडल मारून गाड्या चालू करायच्या होत्या. त्या आता स्टार्ट असं काही त्यावेळेस गाड्या कोणकोणत्या होत्या? हा? त्यावेळेस तुमच्या वेळेस गाड्या कोणकोणत्या होत्या गाड्या ना भारतीय सैन्यात? त्या V4, अच्छा. शेवरलेट हां. आणि मोटरसायकलला ही आपली लाईट ट्रम्प होती, हं. BSC होती हं. आणि त्या त्यांच्या म्हणजे त्या काळातल्या होत्या गाड्या. हं. आणखी आणखीन या सगळ्या अच्छा. आणि आमच्या आपल्या रॉयल एनफिल्डची हां. डिमांड आली. मग त्या गाड्या मग मिळायला लागल्या नंतर हां. सुरुवातीला त्याच गाड्या होत्या त्यांच्या. हां. आणि ती गाडी बंद पडली रस्त्यात. हां. ते हँडल मारल्याशिवाय चालू व्हायची नाही. हां. हँडल मारायला सुद्धा ताकद लागायची आणि ड्रायव्हरला पहिला आम्ही हँडल मारून चालू करून दाखवायचे, मग तो गाडी घेऊन जाणार, हां. नाहीतर मग नाही म्हणणार मी. हां. मग आम्ही त्याला रिपेअर केलं, हं. आणखीन हँडल मारून चालू करून दाखवली त्याला. हं. तो म्हणला ठीक आहे आता मी घेऊन जातो. त्यावेळेला वेळेला शेवरलेट गाडी होती, हं. शेवरलेट ट्रक. अच्छा. हां. गाडी म्हणजे ट्रक असते. अच्छा. हां. हां. गाडीचा शब्द म्हणजे ट्रकच सगळे. अच्छा. हां. आणि ते चालू केले आणि त्याच्यात आम्हाला जवळजवळ 2 तास गेली तिथंच. अच्छा. तेवढ्यात वरून अटॅकचं म्हणजे सेल टाकणारं विमान असेल अच्छा. ते सारखं आवाज आला की गाडी सगळं काय तिथं ठेवायचं, पटपट उड्या मारायचं, गाडी सोडून एक 10-15 पावलं इकडे तिकडे रस्त्याच्या पळायचं आणि जमिनीवर झोपायचं. हं. असं 1-2-3 वेळा करावं लागले तिथं. हां. की आम्हाला शिकवलेलं होतं की बाहेर त्या गाडीवर रस्त्यावर थांबायचं नाही, हं. रस्ता सोडून बाहेर असं थांबायचं, पळायचं आणि लाईन पोझिशन घ्यायची. अच्छा. हां. बंदूक सगळं जायचं बरं आणि हे बंदूक पण सोडायचं नाही. हां. तसे गेलो 2 वेळा झालं. हां. मग असं रोज असं व्हायचंच. हां. मग आम्ही ते ड्युटी करून आलो. हां. दुसऱ्या दिवशी आमचे एरोड्राम वरती हां. बॉम्ब टाकायला आले होते. हां. त्यांनी मग जे गनचे जे गन फायर करणारे असतात अच्छा. ते वेगळे असतात. हां. ते गन फायर करायला गेल्याबरोबर त्यांनी ते विमान पळून गेलं लगेच. हां. फायर आम्ही केला हां. ते टप्प्यात आल्यानंतर, पण त्याला लागलं नाही. अच्छा. त्याला लागलं नाही, पण ते 1-2 वेळा त्यांनी प्रयत्न केला. हं. पण त्यात आमच्या टप्प्यात आल्यानंतर फायर आल्याबरोबर त्यांना पण कळालं आणि ते पळून गेले. अच्छा. आणखीन आमच्या त्या काळात बंकर म्हणून असतं, एक बंकर हां. की खाली जमिनीच्या खाली अंडरग्राऊंड हं. वरनं त्याच्यावर एक खड्डा असतो, एक खड्डा खोदलेला, अच्छा. आणि त्याच्यात वरनं लाकडं हे ते घालून हे वरनं त्याला झाकलेलं असतंय. अच्छा. हां. आणखीन त्याच्या आत म्हणजे वरून ते विमानातल्या म्हणजे विमानातलं ते कळत नाही हं. की अंडरग्राऊंड आहे ते. हं. त्या काळात कळत नव्हतं. आता कॅमेरे झाले, काय काय झाले, सगळं शोधवर करतात. त्या काळात नव्हतं, कळत नव्हतं. हां. आणि ते आवाज आला की त्याच्यात जायचं. हां. त्याच्यात आमची ड्युटीवर जे बँकर असतोय हां. तो एल टाईप असतो. अच्छा. हां. म्हणजे इकडून फायर आलं तर सरळ येणार नाही, इकडून फायर आलं तर सरळ येणार नाही. एखाद्यालाच तो लागू शकतो. त्याच्यात 3 माणसं असतात, त्यापैकी एखाद्याच माणसाला लागून फायर कुठलाही जरी आला तरी 2 वाजतात त्याच्यात. असं ते एल टाईप बँकर असतोय. त्याच्यात रायफल घेऊन ड्युटी करायची रात्री आणि दिवसा वेळ मिळेल तसं या गाड्यांचा आम्ही रिपेअर करायचे. हां. असे दिवस काढले त्या काळात. आणि किती दिवस युद्ध चाललं ते? ते काहीतरी 15-16 दिवस लागले की. हो का? असा कोणता आहे का तुमचा सहकारी मित्र की तो शहीद झाला, जा आठवण आहे का? ते माझं आता 71च्या लढाईत झालं.
अच्छा. त्या लढाईत एक शहीद झाला त्यावेळेला. त्यावेळेला असं झालं की आम्ही ज्या बँकांमध्ये ड्युटी देत होतो. 1965 ची लढाई संपलेली की मग 1971. नाही आता 65 सांगतो बरं का. 65च्या वेळेला आमचं जे लंगर होतं म्हणजे मेस होतं, तिथून काहीतरी 1 किलोमीटर अंतरावर आमचा ड्युटी होती. त्या ड्युटीमध्ये एक त्याचं नाव घंटाईट. त्याचा तो कुठला आता इतकं मला आता आठवत नाही. तो दारू पिऊन आला. रात्रीचं जेवण दोघांनी जेवायला जायचं आणि जो ड्युटीवर असं त्याचं जेवण तिथं घेऊन यायचं, असं असते. मग तिथे गेल्यानंतर लंगरमध्ये त्या वेळेला रम पण आम्हाला फ्री मिळायची. ते रम पिऊन आला. आणखीन जेवण घेऊन आलं एका आमच्या साथीदाराचं आणि त्याला सांगितलं की अरे हे तुझं जेवण आणले, आता मी ड्युटीवर जातो, म्हणजे ड्युटीवर उभा राहतो इथं, तू बाहेर निघून ये आणि आम्ही ड्युटीवर उभा राहतो. तर तो म्हणला ठीक आहे म्हणला. आणि त्यानं असं वळून बघितलं तर ह्याचा ह्या जो सांगणारा मनुष्य होता ना घंटाईट, त्याच्या रायफलमध्ये लोड केलेली रायफल होती आणि त्याचं बुलेट जे होतं, बुलेट हे खटका मागं ओढायचा तर ते मागं ओढून ठेवलेलं होता. अरे मला ते खटका तरी बंद कर की म्हटलं. ते राऊंड पडला तर परत आपल्याला ते जमा करून द्यायचं असेल सारखं, का फायर केला, कशाला फायर केला, सगळं सांगायला लागते. त्यापेक्षा मला बंद कर की. अरे म्हणला होय बंद करतो. आणि तो बोलतोय समोर आणि हा बंद करायला गेला आणि खटका सवयी खटका दाबायची. खटका दाबल्यानंतर लगेच त्याला गोळी लागली. तर आमच्या समोरची गोष्ट आहे. आम्ही बोलतोय आणि आमच्याच माणसानं आमच्या माणसाला मारलंय ऑन दी स्पॉट. तो गेलो. फार आम्हाला काय सुचवच नाही त्या वेळेला काय करायचं नाही. आमच्याच माणसानं आमच्या माणसाला मारलं. त्या मग ते सगळं लोक जमा झाली. कळाल्यानंतर मग ॲम्ब्युलन्स आणली, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, पण ते काय उपयोग झाला नाही. तो डेथ झाला. मग त्याचे उत्तर कार्य बाकी मिलिटरीच्या याच्याप्रमाणे ते आमच्या युनिटनं सगळं केलं आणि ती घटना माझ्या समोरची झाली त्या काळात.